नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 7 जानेवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. इस्रो जानेवारी 2025 मध्ये कितवी अंतराळ मोहीम लॉन्च करणार आहे? आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. 100व्या क्रमांकाची ही अंतराळ मोहीम असणार आहे आपल्या इस्रो या अंतराळ संस्थेची. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा होतो. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. तर हे जे काही आपलं इस्रो आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, त्याची ही 100व्या क्रमांकाची अंतराळ मोहीम असणार आहे जानेवारी 2025 या वर्षामध्ये. म्हणजे याच महिन्यामध्ये ती मोहीम लॉन्च करण्याची घोषणाही करण्यात आलेली आहे. या मोहिमेद्वारे NVS-2 जे की एक नेव्हिगेशन उपग्रह आहे त्याचं प्रक्षेपण हे केलं जाणार आहे. आणि हे जे काही उपग्रह असणार आहे ते आपल्या भारताची जी नाविक नावाची जी भारतीय GPS सिस्टम आहे त्याचं काम हे अधिक चांगल्या प्रकारे अधिक मजबूत करण्यासाठी हे NVS-2 जे आहे ते उपग्रह काम करणार आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे उपग्रह आहे ते रॉकेट कोणत्या रॉकेटद्वारे सोडलं जाणार आहे? तर GSLV या रॉकेटद्वारे ते NVS नावाचं जे उपग्रह आहे ते अवकाशामध्ये सोडलं जाणार आहे. आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट हा आहे की इस्रोची ही 100वी क्रमांकाची अंतराळ मोहीम असणार आहे. ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच इस्रोविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्याचा लॉंग फॉर्म असणार आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 1969ला. मुख्यालय आहे बेंगलुरू या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत सध्या सोमनाथ. आणि त्यांच्याविषयी अजून एक पॉईंट्स लक्षात ठेवायचा आहे की जे सोमनाथ आहेत इस्रोचे अध्यक्ष, त्यांना नुकतंच 2024 या वर्षामध्ये वर्ल्ड स्पेस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हा त्यांना जो काही पुरस्कार आहे तो चंद्रयान-3 जी मोहीम आहे ते यशस्वीपणे राबवल्यामुळे पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, भारत अंटार्क्टिका खंडावर मैत्री-2 रिसर्च स्टेशन कधीपर्यंत सुरू करणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. 2029 पर्यंत भारत जे अंटार्क्टिका खंड आहे त्या ठिकाणी मैत्री-2 नावाचं रिसर्च स्टेशन उभारणार आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच हे जे काही रिसर्च स्टेशन असणार आहे मैत्री-2 नावाचं, त्याची घोषणा ही केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे. आणि हे जे रिसर्च स्टेशन असणार आहे ते अंटार्क्टिका खंडाच्या पूर्व भागामध्ये भारत स्थापन करणार आहे. सध्या जर आपण बघितलं तर भारताचे अंटार्क्टिका या खंडावर 3 रिसर्च स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी संशोधन करण्यासाठी त्या खंडावर. तर ते कोणते आहेत? तर पहिलं आहे दक्षिण गंगोत्री. ते 1983 साली त्या ठिकाणी स्टेशन उभं करण्यात आलेलं होतं. मैत्री जे की 1989ला आणि भारती नावाचं रिसर्च स्टेशन आहे 2012ला सुरू करण्यात आलेलं आहे. आणि आता मित्रांनो हे जे काही मैत्री-2 नावाचं जे नवीन रिसर्च स्टेशन त्या ठिकाणी उभं केलं जाणार आहे ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याचं वर्ष असणार आहे 2029. त्यासोबतच काही अंटार्क्टिका या खंडावरील पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्या ठिकाणचं सर्वोच्च शिखर आहे माउंट विन्सन मेसिप असं त्याचं नाव आहे. आणि त्या ठिकाणी एक ज्वलंत असा ज्वालामुखी सुद्धा आहे, त्याचं नाव आहे माउंट एरेबस. आणि हा ज्वालामुखी नुकतंच काही दिवसांमागे न्यूजमध्ये सुद्धा आलेला होता. तर हे आपण काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच भारताचे जे इतर लक्ष्य आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात. तर 2025चं वर्ष आहे ते वर्ष भारताचं TB या रोगापासून मुक्त होण्याचं त्या ठिकाणी आपण लक्ष ठेवलेलं आहे. 2030 पर्यंत मलेरिया मुक्त भारताचं लक्ष्य भारताकडून ठेवण्यात आलेलं आहे. 2035 पर्यंत भारत स्वतःचं अंतराळ स्थानक हे उभं करणार आहे. 2040 पर्यंत भारत चंद्रावर पहिला मानव उतरवणार आहे. आणि 2070ला भारत 0 कार्बन उत्सर्जनाचं जे लक्ष्य ठेवलेलं आहे ते पूर्ण करणार आहे. तर हे इतर लक्ष्य सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे.
तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. रेल्वे प्रवाशांसाठी भारतातील पहिले डिजिटल लाउंज महाराष्ट्रात कोठे सुरू केलं जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मुंबई या ठिकाणी रेल्वे प्रवासी जे असणार आहेत त्यांच्यासाठी पहिलं असं प्रकारचं डिजिटल लाउंज उभं केलं जाणार आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही डिजिटल लाउंज असणार आहे ते मुंबई या ठिकाणी उभं केलं जाणार आहे आणि हे भारतातलं पहिलं असं डिजिटल लाउंज असणार आहे मित्रांनो, जे की पश्चिम रेल्वेकडून उभारलं जाणार आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाकडून हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की मुंबई, बोरिवली, सुरत, बडोदा यासारखे जे प्रमुख रेल्वे स्थानक आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचे हे डिजिटल लाउंज उभे केले जाणार आहेत. आणि या डिजिटल लाउंजची वैशिष्ट्य काय असणार आहे, तर जे रेल्वे स्थानकावर प्रवासी असतात त्यांना काम करण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. कारण काय होत असतं की काही लोक हे रेल्वेच्या अगोदरच ज्या काही एक्सप्रेस वगैरे ट्रेन असतात त्याच्या वेळेच्या अगोदरच त्या ठिकाणी येऊन थांबत असतात. पण त्यांना काम करायचं असेल तर त्या ठिकाणी जागाही उपलब्ध नसते. तर तशा प्रकारची त्या ठिकाणी त्यांना अडथळा येऊ नये म्हणून त्या ठिकाणी काम करण्यासाठी सुद्धा एक वर्क स्पेस हे निर्माण करून दिलं जाणार आहे. त्या ठिकाणी 40 जणांची अशी बैठक व्यवस्था असू शकणार आहे. हाय स्पीड वायफाय मिळणार आहे. कामासाठी डिझाईन केलेले असं एक मॉडर्न तंत्रज्ञान वापरून टेबल्स तयार केलेले आहेत ते सुद्धा असणार आहेत. चहा असणार आहे, कॉफी असणार आहे. तर हे काही त्या डिजिटल लाउंजचे वैशिष्ट्य असणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी हे भारतातलं पहिला अशा प्रकारचं रेल्वे डिजिटल लाउंज उभं करणार आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा होतो. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवायचा आहे की भारतीय रेल्वेचा 69वा नवीन विभाग नुकतंच त्याची घोषणा करण्यात आलेली आहे. ते जम्मू विभाग असणार आहे. भारतीय रेल्वेचा नवीन विभाग 69वा क्रमांक आहे मित्रांनो. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, तेनजिंग यांकी कोणत्या राज्याची पहिली महिला IPS अधिकारी बनली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अरुणाचल प्रदेश या राज्याची ही पहिली महिला IPS अधिकारी असणार आहे मित्रांनो. त्याचं नाव आपण लक्षात ठेवायचं आहे. तेनजिंग यांगकी असं त्याचं नाव आहे. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी लक्षात ठेवायचं आहे इटानगर आहे. मुख्यमंत्री आहेत सध्या पेमा खांडू. राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2 महिलांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि त्या पहिल्यांदाच करण्यात आलेल्या आहेत. म्हणून त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत सुजाता सौनिक. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला हेही लक्षात ठेवायचं आहे की भारताची पहिली महिला IPS अधिकारी होत्या किरण बेदी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, अमेरिकेच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे सभापती कोण बनले आहेत? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, माईक जॉन्सन. हे जे अमेरिकेचं कनिष्ठ सभागृह आहे त्याचे सभापती बनले आहेत. त्यांच्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे माईक जॉन्सन आहेत, जे अमेरिकेमध्ये जे कनिष्ठ सभागृह आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह त्याचे ते सभापती बनलेले आहेत. त्यांच्या पार्टीचं नाव लक्षात ठेवायचं आहे रिपब्लिकन पार्टी. त्यासोबतच जे अमेरिका आहे त्या अमेरिकेविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे वॉशिंग्टन DC. राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या डोनाल्ड ट्रम्प आणि चलन आहे डॉलर. त्यासोबतच ज्या इतर आंतरराष्ट्रीय नियुक्त्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. जसं युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये भारताचे स्थायी राजदूत म्हणून P. हरीश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बिमस्टेकचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय ठरले आहेत इंद्रमणी पांडे. वर्ल्ड बँकचे प्रमुख बनले आहेत अजय बग्गा. त्यानंतर कॅथरीन रसेल या युनिसेफच्या प्रमुख बनल्या आहेत. एलिझा डे अँड्रा माद्राझो असं त्यांचं नाव आहे, ज्या युनोच्या महासचिव बनलेल्या आहेत. जयशाह हे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष बनले आहेत. आणि गीता गोपीनाथन ज्या IMFच्या डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर ह्या बनलेल्या आहेत. या आंतरराष्ट्रीय नियुक्त्या सुद्धा आपल्याला विचारल्या जातात, त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, भारतीय कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती आणण्यासाठी प्रोजेक्ट विस्तार कोणी सुरू केले? आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, IIT मद्रासकडून नुकतंच हे विस्तार नावाचं प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. या प्रोजेक्टचं नाव लक्षात ठेवायचं आहे विस्तार. त्याचं लॉंग फॉर्म असणार आहे
व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चरल रिसोर्सेस. आणि हे जे काही प्रोजेक्ट आहे ते केंद्रीय कृषी मंत्री आणि IIT मद्रास या दोघांनी मिळून तयार केलेला आहे किंवा लॉन्च केलेला आहे. याचा उद्देश काय आहे? तर कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती आणणे, तसेच कृषीविषयक महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, कृषी संबंधित जे काही इनोव्हेशन्स येत असतात नवीन, त्यांची माहिती पोहोचवण्यासाठीचं हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म असणार आहे. हे आपण काही पॉइंट्स याविषयी लक्षात ठेवायचं आहे. आणि सध्या आपल्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? हे जर आपल्या परीक्षेमध्ये विचारलं तर नाव लक्षात ठेवायचं आहे त्यांचं, शिवराज सिंग चौहान. त्यासोबतच IITचा मुद्दा निघालेला आहे. तर IIT विषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा. IIT मद्रासने नुकतंच भारताच्या बाहेर पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस सुरू केलेला आहे, टांझानिया या देशामध्ये. त्यानंतर IIT दिल्लीने सुद्धा अबुधाबी या ठिकाणी त्याचं कॅम्पस सुरू केलेलं आहे. IIT खरगपूर जे आहे त्याने नुकतंच सुंदर पिचाई जे गुगलचे CEO आहेत त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानित केलेलं आहे. त्यानंतर आहे IIT मुंबई. त्या IIT मुंबईने नुकतंच वेदनारहित इंजेक्शन देणारी शॉक सिरिंज विकसित केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच साल 2025 व नंतर जन्मलेल्या बालकांच्या पिढीला काय नाव देण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, जनरेशन बीटा असं त्यांना त्या पिढीला नाव देण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. जसं वेगवेगळ्या कालखंडामध्ये किंवा कालावधीमध्ये जे जन्मलेले लोक आहेत किंवा जे बालक आहेत त्यांना वेगवेगळ्या जनरेशन म्हणून त्यांना म्हणजे त्यांचा उल्लेख केला जात असतो. तर त्यासाठी काही संकल्पना आहेत त्या आपण लक्षात ठेवायचं आहे. जेन बीटा म्हटलं जाणार आहे 2025 या वर्षामध्ये जन्मलेले आणि 2025 नंतर जन्मलेले बालक. त्यानंतर जनरेशन अल्फा म्हटलं जाणार आहे 2010 ते 2024च्या दरम्यान जन्मलेले बालकांना. आणि जे जेन झी किंवा जनरेशन झेड म्हटलं जातं 1995 ते 2009 मध्ये जे काही व्यक्तींचा जन्म झालेला आहे. तुम्ही कोणत्या जनरेशनमध्ये जन्माला आलेले आहेत किंवा कालखंडामध्ये तुम्ही तुमचा जन्म झालेला आहे ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. मी तरी जेन झी आहे, 1995 ते 2009 या कालखंडामध्ये जन्मलेला. तुम्ही सुद्धा सांगायचं आहे तुम्ही यापैकी कोणत्या जनरेशनमध्ये येता. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 5 जानेवारी हा भारतामध्ये राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याचा उद्देश काय आहे? तर पक्षी व त्याच्या अधिवासा संबंधित जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. त्यासोबतच काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत जे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. जसं भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण? तर मोर आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी आहे हरियाल. महाराष्ट्राचा राज्य फूल आहे जारूळ. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू खार, जे की भीमाशंकर अभयारण्य आहे पुण्यामध्ये, त्या ठिकाणी ती खार पाहायला मिळते. त्यानंतर आहे महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन. आणि नुकतंच 2024 या वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने देशी गाईला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर काल ज्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपण बघितल्या होत्या त्याचा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता, भारतीय रेल्वेचा प्रस्तावित नवीन 69वा विभाग कोणता बनणार आहे? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, जम्मू डिव्हिजन हा भारतीय रेल्वेचा 69वा नवीन विभाग बनणार आहे. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, खो खो विश्वकप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, भारत या देशामध्ये या 2025 साली जे होणार आहे खो खो विश्वकप त्याचं आयोजन केलं जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच ग्रामीण भारत महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ग्रामीण भारत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, प्रवासी भारतीय पुरस्कार 2025 किती व्यक्तींना देण्यात येणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 27 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या देशात HMPV विषाणूचा प्रसार झाला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, चीन या देशामध्ये हा जो काही विषाणू आहे HMPVचा प्रसार हा झालेला आहे. याविषयी सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा करण्यात येतो? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच डॉक्टर आर चिदंबरम यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, ए आणि बी, अर्थात पद्मविभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांनी हे जे डॉक्टर आर चिदंबरम होते त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच महिला T20 विश्वकप 2024चा किताब कोणी जिंकला? आणि याचं योग्य उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी आपण उत्तर सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, न्यूझीलंड या संघाने नुकतंच T20 विश्वकप जे महिलांचं झालेलं आहे त्याचा किताब जिंकलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा प्रश्न असणार आहे. तो प्रश्न असा आहे की UPSCच्या नवीन अध्यक्षा कोण बनल्या आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. तर योग्य उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. कारण मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. म्हणून तेच प्रश्न आपण तुम्हाला होमवर्क क्वेश्चन म्हणून देत असतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या होमवर्क क्वेश्चनचं उत्तर हे देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स आणि इतर स्टडी मटेरियल हे विद्यार्थ्यांसाठी मोफतमध्ये टाकत असतो. तसेच इंस्टाग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण असं स्टडी मटेरियल टाकत असतो. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.